झालेला नाहीये। हा याचा फायदा आहे, या वाहनाचा हा एवढाच फायदा, चांगला फायदा आहे। नमस्कार, मी शिवाजी सोळंके, हायरिच सीड्स कडून। तो सुरेशजी राठोडजी आपल्याला 1001 MDS 1001 या बाबतीत थोडी माहिती देतील। माझं नाव श्री सुरेश राठोड, पिंपळगाव राजा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। मी याची पेरणी 27 जून रोजी केलेली आहे आणि टोकन पद्धतीने केलेली आहे। नवीन काहीतरी करावं म्हणून टोकन पद्धतीने केलेला आहे। 5.25 फुटावर 2-2 दाणे टाकलेले आहे आणि सर्व व्यवस्थित पेरणी केली आणि त्याला स्प्रिंकलरद्वारे पाणी दिलं आणि खताची मात्रा व्यवस्थित दिली आणि फवारण्या सुद्धा व्यवस्थित केलेल्या आहे आणि या वाहनाला जास्तीत जास्त शेंगा लागलेल्या आहे आणि त्याचे फवारण्याही चांगल्या झालेल्या आहे आणि त्याचं उत्पन्न चांगलं येईल अशी आशा करतो मी सध्या। आपण श्री माननीय भारंबे साहेबांकडून थोडस हे करून घेऊ। नमस्कार मंडळी, मी धनंजय भारंबे, श्री गजानन ॲग्रो खामगावचा प्रोप्रायटर। राठोड साहेबांनी जे आहे ते श्री गजानन ॲग्रो खामगाव इथूनच बियाणे वगैरे खरेदी केलेले होते आणि त्यांचा प्लॉट आधी पण खराबसर येऊन गेले होते, बघून गेले होते आणि बियाणे लागवडीच्या वेळेस आधी पण खराबसर आले होते, त्यांनी पण बघितलं होतं आणि हा प्लॉट आपल्या समोर आज म्हणजे 27 जूनच्या लागवडीचा हा प्लॉट आहे आणि आपल्यासोबतच काही शेतकरी पण आहेत आणि त्यांचे भाऊ पण आहेत, त्यांचे मुलं पण आहेत। तर मी तर ठीक आहे, मी एक विक्रेता आहे, परंतु खरा फीडबॅक हा शेतकऱ्याकडून मिळणार आहे की ही व्हेरायटी कशी आहे। बरोबर आहे सर? हो बरोबर। दादा, काय काय विशेष वाटलं आपल्याला या व्हेरायटीमध्ये? याच्यात जसं शेंगा जास्तीत जास्त शेंगा आहे आणि एकदम 2 इंच ते 3 इंचापासून शेंगा लागलेल्या आहे। बुळापासून शेंगा आहे? हा, बुळापासून शेंगा आहे आणि जास्तीत जास्त त्याची हाईट पण आहे आणि 100 शेंगाच्या वर शेंगा लागलेल्या आहे एका झाडाला? हा, एका झाडाला। आता मोजल्या तर ते 100च्या वर भरतील। आणि याचं जे एक विशेष आहे, या शेंगीवर लव आहे। हा, लव आहे आणि त्याच्यावर डायरेक्ट अटॅक होत नाही। बरोबर, सर्वात महत्वाचा भाग आहे। या वाहनाविषयी अजून काय सांगू शकता? तुम्हाला फवारणीचा खर्च कमी आला, जास्त आला? रोगाचा प्रादुर्भाव नेमका कसा होतो? नाही, याचा फरक आम्हाला असा आला की हा वाहनूसाठी आम्हाला जे अतिरिक्त फवारणी करायला लागत होती सुरुवातीला, ते आम्हाला करावी लागली नाही। त्यानंतर याला केसाळ शेंग असल्यामुळे याला अळी वगैरे हे लवकर याच्या दानावर कसर पडत नाहीये, अटॅक येत नाही। अळीचा अटॅक या व्हेरायटीवर MDS 1001 वर खूप कमी, अळीचा अटॅक हा फार कमी असतो। जे सकिंग पेस्टचे जे अटॅक आहे हे फार कमी असतात, त्यामुळे फवारणीचा खर्च हा आपला वाचतो। इकडे 5 फवारण्या कराव्या लागतात, त्याच्यात 3 फवारण्या कराव्या लागतात, असा फरक आहे। बाय बेल्ट मध्ये जो वाणीचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त प्रमाणात होता, तो या व्हेरायटीमुळे फार कमी झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं नाहीये। हा याचा फायदा आहे, या वाहनाचा हा एवढाच फायदा, चांगला फायदा आहे। आणि जे घाबरत होते लोक की वाणी कव्हर होत नाही आणि ते कव्हर करण्यासाठी भरपूर खर्च येत होता, तो आता या वाहनामुळे आपल्याला खर्च करायची जास्त गरज नाही। 3 फवाऱ्यात आपली सोयाबीनचं पीक येऊ शकते। हा, असं सांगणं आहे। तुम्ही काही बोलू शकता? हे वाहन एकदम उत्कृष्ट आहे, त्याच्यामुळे या वाहनाची पेरणीसाठी योग्य आहे। सगळ्या शेतकऱ्यांनी हे जास्तीत जास्त पेरावं आणि मार्गदर्शन करावं। या बियाण्यासाठी उत्कृष्ट बियाणं म्हणून हे निवडलं जाते। तुम्ही फवारणी कमी लागते आणि वाढ बी चांगली होते, उत्पन्न जास्तीत जास्त एकरी 10 क्विंटल 10चे वर लागू शकते। चांगली मेहनत केली 10 काय 15 बी लागू शकते। तर तुम्ही या वाहनाची जास्तीत जास्त पेरणी करावी, हे आमचा विचार आहे शेतकऱ्याची। MDS 1001 या वाहनाविषयी बरीचशी माहिती घेतलेली आहे। मी यांचे फार धन्यवाद मानतो हायरिच सीड्स कडून। मी आपला आभारी आहे। धन्यवाद।